आहेत माकडं, त्यांच्यामुळे आपल्या 18 किलोमीटर लोक थांबले तिथे यायची. ते 2% सुद्धा लोकांनी दिलं. 98% बाहेर आहेत आणखी मुंबईत यायची. या भंगार पोरामुळे कोणी देतो त्यांच्यानं. ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललं. याचा अर्थ आपल्यातलं नाही, कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्राच्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे. ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातलं नाहीये. आणि आंदोलनातलं असलं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील आपण दृश्य पाहतोय. मराठा बांधव एकवटलेत. अगदी हलगीच्या तालावर मराठा आंदोलनाने ते गदारोळ घालण्याचा प्रयत्न केलाय. जल्लोष करतायत. पाटलांच्या नावाच्या घोषणाबाजी सकाळपासून रेल्वे स्थानकावर आपल्याला बघायला मिळते. आझाद मैदान कमी पडलंय म्हणून आता मराठा आंदोलनकर्ते CSMT रेल्वे स्थानकावर पोहोचलेत. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहेत. अगदी सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, बीड असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र अशातच सत्ताधारी बघायला गेलात किंवा विरोधक बघायला गेलात तर त्यांचे देखील तिकडे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अगदी घरदार सोडून मुंबईत आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आंदोलन करते आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.